आता आमच्या सौभाग्यवती किती कर्तृत्ववान आहेत हे तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे नाही का? असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. अगदी खरंय. माझ्याही प्रत्येक यशामध्ये अपयशामध्ये हिचाच हात आहे ना. नाही म्हणजे मला म्हणायचं असं आहे की आज मी जे काही आहे ते फक्त हिच्यामुळेच आहे. आपल्याकडे कसं असतं, नवरा बाहेर कमावतो आणि बायको घर सांभाळते. आमच्या इथे नेमकं उलट आहे. आमच्याकडे फक्त हिचाच हुकूम चालतो. बायकोच सगळं बघते. म्हणजे तिच्याच हातामध्ये सगळं आहे ना. हुकूम तिचाच चालतो घरामध्ये. नाही मग मी पण म्हटलं की जाऊ द्या ना, म्हणजे निर्णय एक हाती असलेला बरा नाही का. राधिका आता एवढी मोठी कंपनी सांभाळतीये तर बाकी बाबतीत दुर्लक्ष होणारच ना आता. तर अशा या आमच्या सौभाग्यवती राधिका सुभेदार खूप हट्टी आहेत, जिद्दी आहेत. स्वतःचा मोठेपणा मिरवण्याबद्दल स्वतःचा मोठेपणा मिरवण्याबद्दल हट्टी आहेत की काय असं तुम्हाला वाटेल. पण नाही, मला तसं नाही म्हणायचंय. स्वतःचं काम इतरांपर्यंत पोहोचवण्याबद्दल त्या खूप हट्टी आहेत, जिद्दी आहेत असं मला म्हणायचं होतं. सो त्यांचं हे जे काही काम चाललंय त्याबद्दल आज खरं तर सगळं कौतुकच करावं असं वाटतंय मला. आणि मला तुमचंही कौतुक वाटतंय की तुम्ही इतकं सगळं ऐकून घेताय. तसंही कुठला नवरा चार चौघात आपल्या बायकोचं कौतुक करतो ना. पण नाही, माझ्याकडून तिला सतत शुभेच्छाच देत राहणार आहे. राधिका हे जे काही काम करतेय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचो, उत्तरोत्तर प्रगती करत राहो यासाठी माझ्याकडून तिला खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. सर काही चहा कॉफी थंड? नाही, असू दे असू दे असू दे. सर खरं सांगू, ऑनलाईन टॅक्सीतर्फे मीच तुमची माफी मागतो. अहो तुम्ही कशासाठी सॉरी म्हणताय? खरं तर चूक माझी आहे. मी बॅग विसरलो गाडीमध्ये. पण मला अजूनही कळत नाहीये की त्यातले पैसे गेले कुठे. खरंच सर ते टेन्शन मला पण आहे. पण त्याच्या बॅग मधून पैसे कुठे जातील मग? नाही, त्याला खरंच माहिती नसणार. पण गुरुनाथ अजून आला नाही. नाही, तसा तो म्हणाला की संध्याकाळपर्यंत येईल तो. तसा तो प्रामाणिक पण आहे. आय नो आय नो आय नो. पण ते सर म्हणतात ना, पैसे पाहिले की भल्या भल्यांची मती फिरते. मला वाटतंय काहीतरी वेगळंच घडलेलं असेल. तो पैसे घेऊन नाही आला किंवा त्याला पैसे द्यायला नाही जमलं तरी काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम, इट्स ओके. मी थोडा वेळ वाट बघतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. साहेब टेन्शन तर जाणारच नाही जोपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार नाहीत. पण तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणारच आहे. एक काम करतो, मी त्याला फोन करतो. नाही नको, आपण थोडा वेळ वाट बघूया. माझा विश्वास आहे त्या माणसावर. स्वतःहून म्हणलाय ना पैसे घेऊन येतो म्हणून, मग येईल. साहेब विचार करून करून डोक्याला ताप झालाय. कळतच नाही की बॅग मधून पैसे असे कसे घाळ झाले. कसं आणि काय काय माहित. घरातल्याच एखाद्याने डल्ला मारला असेल तर काय. हल्ली कोणाच्या घरात काय चालेल हे आपण कसं सांगणार, नाही का? 2500 ओनली. काय चाललंय? ऑनलाईन शॉपिंग. मामा मामा म्हण. मामा 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 आज मी गप्प बसणार नाही. ओरडलास ना तर तुझ्याच घरातून हाकलून देईन तुला. द्या द्या हाकलून द्या. मी सरळ जातो आणि त्या गुरुला सांगतो तुम्ही त्याला कसं फसवताय. त्या शनायाला पैसे वगैरे चोरायला सांगताय. हे मी काय केलंय? शनू बेबी आली होती पैसे घेऊन इथे. पण तुम्हाला सांगता येत नव्हतं का? तिने पैसे चोरले तर तुम्ही तिला समजावून सांगायचं ना. तुम्ही 10 चुका करायला सांगता, वर ते पैसे स्वतःच ठेवता. मला द्यायचे पैसे. मी ते आपली उधारी वगैरे फेडली असती ना.
पण नाही ना, ते नाहीच. एक तर तुम्ही तिला त्या सासरी जाऊन तिकडे ठेवलं गुरुच्या घरी. हा, मग ती माहेरी जायला हवं ना तिने. तिचं माहेर पुणं, हे थोडीच तिचं माहेर आहे. इथे काय येते ती सारखी सारखी? हा, आणि तो बिचारा गुरु किती प्रेम करतो तिच्यावर. प्रेम करून भागत नाही, पैसा लागतो जगायला. आणि माझ्या शनू बेबीला गरिबीत आणि काटकसरीत राहायची सवयच नाहीये. कशी असेल सवय? तुम्ही ह्या अशा सवयी लावल्याच नाहीयेत तिला तुम्ही. अहो, तिला नीट समजावून सांगायला पाहिजे ना. तुमचं तसं नाहीये. एकतर माझ्या घरात राहताय आणि या घराला स्वतःच घर म्हणताय. हा, जरा सुद्धा तुम्हाला लाज? माझा आवाज वाढू शकतो बरं का? मी ओरडला ना तर सगळ्यांना कळेल. हा, तू आमच्यामध्ये बोलू नकोस. अहो, मी गुरुसाठी बोलतोय हो. एक सांग, तू आमच्या बाजूने आहेस की गुरुच्या बाजूने आहेस? मी माझ्या बाजूने आहे, पण तुम्ही पैसे घ्यायला नको होते एवढंच मला वाटतंय. तुला हे बोलायचा अधिकारच नाहीये, कळलं ना? तुझे ते घेणेकारी येतात ना, त्यांचं कर्ज फेड आधी. अहो, मग त्यासाठीच म्हणत होतो ना, ते पैसे मला दिले असते तर. पैसे 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 काय चालवलंय? पैसे पैसे पैसे. अरे, जे काय उत्तर द्यायचं ना ते शनू बेबी देईल गॅरीला. काय उत्तर देणार आहे? ती मस्त आपल्या मैत्रिणींबरोबर पब मध्ये नाचत असेल, आणि तो बिचारा गुरु तिकडे. त्याचं काय काय किती टेन्शन मध्ये आलाय. तुम्हाला माहित नाही, तिने त्याच्या बॅग मधून पैसे चोरलेत. अरे, पण नवऱ्याचे पैसे चोरणं हा बायकोचा अधिकारच असतो नाही का? नाहीये हो. ते पैसे गॅरीचे नव्हते, ते त्याचे गिऱ्हाईक आपलं त्याच्या क्लायंटचे पैसे होते. त्यांनी पर्स मध्ये म्हणजे बॅग मध्ये ठेवले होते. त्यातनं ह्या सनायाने पैसे चोरले. हे तुला कसं माहित? मला कसं माहित? आता सांग, म्हणजे तू अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याच्या? नाही. काय करतोयस इडियट? नॉनसेन्स. आता ना तुला 10% काय टोनपे पण मिळणार नाहीत. अहो, तसं नाही हो. आता तो मित्र आहे तर काहीतरी बोलणारच ना. अरे, मित्र गेला खड्ड्यात. तुला मी सांगून ठेवते, असं जर करत राहिलास ना तर तुझ्याच घरातून तुला हकलवून देईन. नॉनसेन्स. बाजूला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणतात. दुसऱ्या कोणाच्या तरी आईमुळे भिकारी होणारा मी पहिलाच असेल. शनाया, लिटरली काय कमाल पार्टी अरेंज केलीस यार. You are so lucky, Shanaya. Wow, yaar, Shanaya, super. We are so excited to meet your husband, Shanaya. Exactly. Yeah, let's just enjoy. Woo! सर, हे तुमचे पैसे. थँक्स गुरुनाथ. नाही, एकदा चेक करून बघा ना प्लीज. अरे, असू दे. नाही प्लीज सर, एकदा बघून घ्या ना. 50,000 आहेत ना, एकदा प्लीज बघून घ्या. थँक्यू गुरुनाथ. बघ गुरु, साहेबांचा मोठेपणा. अरे, स्वतःचे पैसे परत घेताना सुद्धा तुला ते थँक्स बोलतायत. सर, पुन्हा एकदा मी माफी मागतो तुमची. म्हणजे घरी माझ्या बायकोला वाटलं की पैसे माझेच आहेत म्हणून तिने काढून ठेवले आणि मला कल्पनाही नव्हती. इट्स ओके गुरुनाथ. माझा विश्वास होता तुझ्यावरती की तू माझे पैसे परत आणून देशील. जो माणूस एक कंपनी यशस्वीपणे सांभाळू शकतो तो इतक्या खालच्या पातळीवरचं काम नक्कीच नाही करणार. थँक्स अगेन. साहेब, ज्या वेळेला तुम्ही मुंबईत याल ना तेव्हा आमच्याकडेच या. हो, नक्कीच. मी बाहेर तुमच्यासाठी गाडी तयार ठेवतो. आलोच. गुरुनाथ, तुझ्यावरती ही परिस्थिती का आली मला खरंच माहिती नाही. आपण हे माझं कार्ड. तुला कधीही कसलीही मदत लागली तर मला नक्की कॉल कर. हो सर, मी नक्की फोन करेन. थँक्यू. सो सी यू गुरुनाथ. आपण मला पुन्हा तुला इथे बघायचं नाहीये गाडी चालवताना. तुला एक कंपनी चालवताना बघायचंय मला. प्रत्येक दिवस सारखा नसतो. रिमेंबर इट. आयुष्यातले आपले अनुभव खूप काही शिकवून जातात आपल्याला. सो गुड लक. थँक्यू. हा, हॅलो. येस मॅडम. हो, आलोच मी.
वाव शनया, यू आर सो लकी. इतका छान हसबंड मिळाला तुला आणि तुला हवं तसं एन्जॉय करायला मिळतो. अगं मी फ्री बर्ड आहे ना, कारण तुझा हसबंड अब्रॉडला असतो. तुम्ही खुश आहात ना? तुम्ही पार्टी केली, एन्जॉय केलं ना, पब डान्सिंग अँड ऑल दिस. हो ऑफ कोर्स शनया. ए गाईज, मी कॅब बुक केली, 2 मिनिटात येईल. ओके. हाच नंबर आहे का बघ कॅबचा? हो हाच नंबर आहे. ओके गुड. मी तिकडनं बस. तू बसतेस? हो. चलो ना भैया. वाह, मस्त झालं. चला मस्त झाला ना सत्कार. हा म्हणजे गुरु आला तो भाग सोडल्यास बाकी मस्त झाला. छान होती माणसं, गोड होते एकदम सगळे. मुळात त्यांनी गुरुला कशाला आत घेतलं, त्याचा कशाला सत्कार केला हेच कळलं नाही मला. त्यात गुरु काय बोलत होता ते काय पटत नव्हतंच मला, आणि रोख कळत होता त्याचा. होय, सत्कार मूर्ती काय गुरु असं बोलला म्हणून अपसेट आहेस? हा मग काय अपेक्षा काय होती तुझी राधा? गुरु तुझ्याबद्दल चांगलं बोलेल, स्तुती करेल तुझी, हा तुझ्यावर एखादा रॅप लिहिलं आणि गाईल तो. काय अपेक्षा काय होती? माझं म्हणणं इतकंच आहे, तुम्हाला जर माझा राग येतो ना तर बोला ना माझ्याशी. अशी 4 चौघात कशाला शोभा करायची? जोपर्यंत यांना पैसे हवे होते ना तोपर्यंत गोड गोड बोलले, आणि त्याच्यानंतर आले पुन्हा मूळ स्वभावावरती. पण यात तुझी काहीच चूक नाहीये का? काय चूक आहे माझी? पण राधा, तूही अशी साधी बोळी आहेस ना, हे त्याला माहितीये आणि ह्याचाच फायदा उचलतो तो. प्रत्येक वेळेला त्याने ह्याचा वापर करून घेतलाय ना, अजूनही तेच करतोय राधा तो. पण मला एक कळत नाही, तू का नाही स्टँड घेतला? म्हणजे तू नाही म्हणायचं, तू का नाही म्हणालीस नाही? काय झालं असतं त्याच्यामुळे? सांग ना, काय झालं असतं? हा, हे पुन्हा अडचणीत आले असते आणि यांची नोकरी गेली असती. मग जाऊ दे ना, तू का प्रत्येक वेळेला समोरच्याचा विचार करायचा राधा? नाही, मला उत्तर दे, मला खरंच उत्तर दे राधा. तू का नाही स्टँड घेतलास? तू असं का नाही सांगितलंस की आता माझ्याकडे नाही येत पैसे? नाही, मला नसतं जमलंय. हे काय किंवा कोणी काय, कोणी अडचणीत असलेलं नाही बघवत मला. नाही, आणि सौमित्र तो मुद्दा नाहीच आहे आता. मुद्दा हा आहे की यांनी घरी पैसे ठेवले होते तर मग ते गेलेत कुठे? त्याचं आता तरी मला एकच उत्तर सुचतंय, जोपर्यंत गुरुच्या आयुष्यात तो बच्चा आहे ना तोपर्यंत काहीही जाऊ शकतं. अगं बुद्धी गेली त्याची, पैसा काय? बरोबर आहे, हे आपल्याला कळतंय, पण यांना कधी कळणार आहे कोणास ठाऊक. गुरुलाही काही कळत नाहीये, तुलाही काही कळत नाहीये, मला तर काहीच कळत नाहीये. काय बोलतोस तू? म्हणजे बघ राधा, सिंपल गोष्ट सांग. म्हणजे आतापर्यंत आपण बऱ्याचदा हे बोललोय, पण इट्स अ हाय टाइम राधा. आता तू तुझा, अथर्वचा, इनफॅक्ट दोघांच्याही आयुष्याचा आता नव्याने विचार करायला हवायस. म्हणजे काय करू आता? म्हणजे राधा, आता मूव ऑन हो ना या सगळ्यावरून. काय म्हणजे आतापर्यंत प्रत्येक वेळेला मदत केलीस ना तू गुरुला, त्याला हवं ते करू दिलेस ना. काही गोष्टी तर ठरवून केल्यास तू राधा, ठरवून. मग असंच एकदा, पुन्हा एकदा ठरवून तू स्वतःच्या आयुष्याचा नाही विचार करू शकत? राधा, तुझं सुद्धा भविष्य आहे ना, त्यात तुझ्या साथीला एवढी छान छान माणसं आहेत, त्यांच्या साथीने पुढे जा ना आता. म्हणजे बघ ना, आता तुझ्या सोबतीला आई बाबा आहेत, अथर्व आहे, सोसायटीतले सगळे आहेत, सुबोध, रेवती, नाना नानी, महाजनी काका काकू सगळेच आहेत. ऑफिसमध्ये सगळे आहेत, श्रेयस आहे, आनंद आहे, गाईड करायला पानवलकर सर आहेत, तुझी बेस्ट फ्रेंड जेनी आहे, आणि मी पण आहे राधा. म्हणजे तू कधीही हाक मार, मी हजरच आहे ना. म्हणजे बघ राधा, हे बघ, आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हा आपला एक ग्रुप होता, आपण धमाल करायचो. मग आपण वेगळे झालो, आपापल्या कामात बिझी झालो, पण इतक्या वर्षांनी पुन्हा आपण एकत्र आलोय राधा. कळतंय का तुला? आपण पुन्हा एकत्र आलोय
याचा काहीतरी अर्थ असेल ना. पर्दे में रहने दो, पर्दा न उठाओ. जरा गाना चेंज कर दीजिए प्लीज भैया. अच्छा, ये जो रास्ता है ये अंधेरी हाईवे की तरफ जाता है ना? ओके. शनया, तुझे हब्बी तर आता भेटणार नाहीत, ऍटलीस्ट फोटो तरी दाखव यार. ओके, मी तुला सेंड करते. वेट. शनया, आत्ताच पाठव, मला बघायचंय जिजू कसे दिसतात ते. ओके, सेंडिंग. हा ड्रायव्हर मला एकदम शनैयाच्या हसबंड सारखा दिसतोय. मला असं का वाटतंय की हा तोच आहे. हेलो, हाँ पिज्जा हाउस. हाँ एक लार्ज साइज पिज्जा भेजना. हाँ हाँ हाँ, और 3 बर्गर. हाँ लार्ज लार्ज. हाँ हाँ हाँ, जल्दी भेजना. पैसे हाँ वो केड़ा लाके देगा आपको. हाँ हाँ ओके या. वा मामा, पिझ्झा खूप दिवस झाले खाल्ला नाही, बरं झालं मागवला. माझ्यासाठी मागवला. मग बर्गर मी खाईन ना. नाही मग मी काय उपाशी राहायचं का? मला काय मिळेल बा? तुला काय हा उकड खायची सवय लागली आहे. मग तुम्ही काय करताय? आयजीच्या जीवावर पायजी उदार आहे. हा, त्या गुरुचे पैसे आणि तुम्ही उडवताय, पिझ्झा मागवताय, बर्गर मागवताय. शटाप केड्या. शटअप काय? आज ना काहीतरी घडणार आहे, मी सांगतो तुम्हाला. काय करणार आहे? माझा डोळा फडफडतोय. असा फडफडला डोळा ना की काहीतरी अशुभ होतं. माझी आई म्हणते की असं झालं ना की काहीतरी अशुभ होतं, कोणाची तरी वाट लागते. हो हो. काय म्हणाली आईकडे? आई म्हणाली की कोणाची वाट लागते? आज इतक्या दिवसांनी माझी शनू बेबी खुश दिसली, पार्टीला गेली, शॉपिंग केली, आणि तू म्हणतो वाट लागणार? वाट लागणार नाही तर काय हो. एक तर तिने पैसे चोरले त्या गुरुचे, तो बिचारा तिला फोन करत होता आणि ही उन्हाळक्या करत फिरत होती. मग कसे बसणार आहेत पैसे? तुम्ही मायले की बाहेर फिरून आलात, शॉपिंग करून आलात, मस्त नूडल खाऊन आलात, इकडे पिझ्झा मागवताय. मी काय करायचं? काय करायचं म्हणजे? घरात एवढी खरकटी भांडी पडली आहेत, ती कोण घासणार? ती घासायची. घर माझं 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 करतोस ना, मग घर साफ कोण ठेवणार? ते साफ करायचं. आम्हाला पाहुणे म्हणवतोस ना, मग पाहुण्यांना कॉफी वगैरे पाचतात की नाही तुमच्यात? जा जाऊन कॉफी घेऊन ये जा. ती कॉफी आणायची आणि द्यायची. काय झालं केड्या? बोल ना बोल ना, काय झालं काय झालं? भूक लागली. भूक लागली? बिस्किट उरली आहेत, जा जाऊन खाऊन ये जा. अहो मला राब राबवता हो तुम्ही, हं? आणि खायला बिस्किट देता. अहो मलाही करायची हो पार्टी. पार्टी देणार तुला, नक्की पार्टी देणार केड्या. नक्की देणार. नक्की 100% पार्टी. मला माहिती होतं बाबा तुम्ही पार्टी देणार म्हणून. राधिकाचे 300 करोड मिळाल्यावर पार्टी. पार्टी राधिकाचे 300 करोड मिळाल्यावर 300 करोडची काय गरज आहे? 300 रुपयात होईल पार्टी मामा. म्हणजे अगं राधा, काही नातीच अशी असतात जी ताऊन सुलाखून तयार होतात, म्हणजे नव्याने तयार होतात. म्हणजे काही नात्यांना आपण म्हणजे असं ओपन राहायला हवं ना आपण. म्हणजे काय बोलतोस तू? मला नाही कळत आहे. एक्झॅक्ट सांगतो मी तुला. अरे सौमित्र, काय करतोयस? एक मिनिट. हॅलो आई. हा वे राधिका, निघाली का ग कार्यक्रमात ना? निघून राहिले मी, आता पोचतेच आहे घरी. बर बर, जर लवकर येशील बरं. काय झालंय? हा मी पोट्टा ऐकूनच नाही राहिला ना ग. काय झालं त्याला? हा जेवतच नाहीये म्हणे. आई आली ना की त्याकडनं मी भरवून घेईन आणि बघत जेव. कधी कधी ना पोट्टा भारी हट्ट करते बाई. आई त्याला सांगा अजिबात हट्टीपणा करायचा नाहीये. मी पोचते लवकर. हा जेवून घे म्हणून. बर बरं, मी काय म्हणते, आपल्याला लवकर पोचायला हवं. अथर्व हट्टीपणा करतो. चल चल लवकर चल. एक्सक्यूज मी,
जरा लेफ्ट लीजिए, शनाया मैडम को ड्रॉप करना है. ओके. शनाया, मला एक सांग, तू जो मला फोटो पाठवलाय तो तुझ्या हस्बंडचा फोटो आहे का? ऑफकोर्स. काय फालतू क्वेश्चन विचारते यार ही. मला ना जरा डाऊट येतोय शनाया. डाऊट? कसला डाऊट? नो नो, इट्स नॉट लाईक दॅट. आय मीन तुझे हस्बंड इतके हँडसम आहेत. ऑफकोर्स मी लकी आहे, कळलं ना. बाय द वे शनाया, तुझे हस्बंड आता कुठे असतात? इज शी मॅड? अगं सांगितलं ना, तो लंडन मध्ये आहे. ओ, लंडनला. ओके.